वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आपण बघणार आहे ओला उबेरला किती होईल आज धंदा दिवसभर. आज आलोय आपण 10-10:30च्या घरात आलोय. आत्तापासून धंदा होईल का. पहिली बुकिंग पडली आहे. चला पहिली बुकिंग पडली आहे खराडी बघू आता किती रुपयाची होती आणि मीटरने ॲग्री करतात का नाही. कुठे 3228. चला बघू. आपण आलेलो आनंदनगरवरनं दाखवतोय 406 रुपये 22 किलोमीटर. खराडी आपला ड्रॉप झाला. खराडीला आलो होतो आपण. उबेर दाखवतोय 20 किलोमीटरची राईड आहे. मीटर दाखवतोय 21.800 म्हणजे 22 किलोमीटरची राईड आहे. उबेरने आपल्याला सगळ्यात भारी पैसे उबेरने दिले. आज मला उबेरवर प्राऊड होतंय की उबेर एवढा भारी पैसे देतं ना त्याची गिनती नाही. तुम्ही उगं मीटरनी करता रे. मीटरनी करायला नाही पाहिजे कुणी. उबेरने मला दिले पैसे कॅश कलेक्टेडसाठी 273 रुपये. किती मस्त आहेत पेमेंट. ते बी जाऊ द्या. उबेरने मला वरनं अजून एक्स्ट्रा दिले. मला टोटल उबेरकडनं आले 290 रुपये. कॅश कलेक्टेड 273 आणि वरचे किती 18-20 रुपये काय असतील ते उबेरने दिले आपल्याला. आणि मीटरनी ते RTOने दिलेलं येडं मीटर. त्या मीटरने मला पैसे किती दिले असतील तुम्हाला वाटते. 406 रुपये बिल झाले. तर विचार करा 22 किलोमीटरची राईड होती. 406 रुपये. येरवड्यात ट्रॅफिक लागलं. येरवड्याच्या 2 पॉईंटला लागलं. संगवाडीच्या इकडनं आल्यानंतर येरवड्याच्या सिग्नलला तिथे एक लागलं आणि मेन येरवड्याच्या चौकात एक ट्रॅफिक लागलं. आणि एवढं ट्रॅफिकच्या नंतर मीटर म्हणतंय की 406 रुपये घे. मी घेतले 407 रुपये घेतले. आता बघू पुढची बुकिंग कुठली वरती आहे आणि किती इन्कम होईल. आज वाजलेले 12 दुपारचे. 12 वाजता पहिला ड्रॉप झालाय. आता बघू पुढं. विमाननगर खराडी साईड तुला तर बुकिंगच वाजत नाही आहेत. आत्ता आपल्याला वाजली विमाननगर. आता डबल ओलाला विमाननगर येईल. आता उबेरला वाजले. आपण बघू पिकअप करू किती पैसे मिळतात बघू. हो. आला का? हो. आपण रामवाडीच्या मेट्रो स्टेशनला आलोय. मीटरने 86 रामवाडी मेट्रो स्टेशन. विमाननगरचा ड्रॉप झाला. मला मेट्रो स्टेशनला सोडलं. मेट्रो स्टेशनवरून वडगाव शेरीपर्यंत MT आलो. बुकिंग काय वाजले नाहीत. आता जेवण करून घेऊ. नंतर बघू धंद्याचा. आता चला जेवण करून घेऊ. वडगाव शेरीत आहे. दादा OTP 29 मीटरने जायला लागतं माहिती ना. हाँ मीटर से जाना पड़ता है मालूम है ना. हाँ ऑनलाइन दोगे ना. हाँ इधर ही नीचे. OTP क्या बोले. 4956 OTP गलत दिखा रहा है. एक बार चेक कर लो. 4956 2956 ओके. थैंक यू. हा वेलकम सर. 200 रुपये झाले. 200 रुपये मीटरनी. हा मीटरनी 202 रुपये आहेत. 11.11 आज. दादा मीटरने जायला लागतं माहिती ना. क्या हुआ? मीटर से जाना पड़ता है मालूम है ना. OTP इतना कम होता ही नहीं है. 60 रुपीज़ में 5 किलोमीटर कौन लेके आएगा.
ह्या शिका भावानो बघा 5.500 मीटरला किती पेमेंट झाली 68 रुपये 68 रुपये बरोबर का 68 रुपये घ्या धंदा करा धंदा मीटरने किती झाले बघू 5.500 मीटरला 96 रुपीज आपण आलेलो वडगाव शहरीमध्ये जेवत होतो गेली 180 पण जेवत होतो वडगाव शहरीमध्ये आपल्याला वाजली डेक्कन होती किती 202 रुपयाची आणि डेक्कनला जसं सोडलं तसंच तिथनं पडली MITची बॅक साईड आहे MITच्या बॅक साईडला आपल्याला भेटले 96 रुपये कस्टमर चांगला होता कस्टमरने दिले 100 रुपये दिले बघू आता ह्याच्या पुढची कुठली वाजती आता 146 रुपयाची कुठली गेली माहिती नाही बघू कुठली तर चांगलीच उचलू आपण MITला बसलो होतो आपण MITवरनं आपल्याला एक भाडं आलं मीटरने आदित्य गार्डन सिटी वारजे म्हणलं चालतंय म्हणलं त्याच्यात नॅव्हिगेशन आलो आपण आपल्याला काय हे नाही मीटरने झाले 127 रुपये आता ह्याच्या पुढची बुकिंग कुठली पडते बघू आपण काही नाही म्हणलं तर एक अर्धा तास बसून होतो वारजे अतुलनगरवरनं आता म्हणलं MT कुठं तर राऊंड मारावं म्हणलं लेवे बसले म्हणून राऊंड मारायला निघल्या 1 वाजली 3 किलोमीटरची 0 पिकअप म्हणून RMD कॉलेजच्या तिथं वाजली आता बघू यांना पिकअप करू मीटरनेच जाणार आहे 3 किलोमीटर म्हटल्यावर कारण की 2.5-2 किलोमीटरच्या आतमध्ये आपण मीटरने जात नाही पण 3 किलोमीटरपर्यंत मीटरनेच आहे बघू किती होतं मीटरला मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना मीटरने जायला लागतं माहिती ना म्हणलं 1 तरी किती लागतील काय ना कमी होतील जास्त होतील तसं काही गॅरंटी नाही 17 रुपये पर किलोमीटर प्रमाणे बघा रेंजने आणि ट्रॅफिक लागलं तर मग जास्त होतं उबेरने झाले फक्त 46 रुपये 3 किलोमीटरला आणि मीटरने झाले 3 किलोमीटरला 54 रुपये मशीन घेऊन जायचे भोसरे आपल्याला ऑर्डर गेली होती आता मीटरने भाडं लागलं बघू किती होतात आणि काय होतात आणि मशीन बसते काय गाडी घेऊन बघू मी आलो FC रोडला वारजेपासून मीटरने किती झाले बघू 120 रुपये 6 किलोमीटरला आता बघू आता पुढची कुठली बुकिंग वाजते चलली आता आपण नांदेड सिटी उबरला वाजलेली 230 रुपये तर किती मिळतात 12 किलोमीटरला 230 दाखवले थोडंफार जास्तच दाखवलेले चला बघू पिकअप करू चला श्रोत्यांनो बघू आपण मीटरने आल्याच्या नंतर किती भेटले आपल्याला वाव 14.200ला मला भेटले 251 रुपये आणि उबेरने दिल्यात आपल्याला 216 रुपये घ्या बघितलं का किती फरक आहे एवढा फरक पडतो मीटरने आणि ओला उबेरने काही केलं तरी मीटर कुठंही परवडतं हे बघा मीटरने माझा धंदा मजबूत होते माझा धंदा सारखा करायचा असेल तर कंपल्सरी मीटर नाव घ्या दादा कंपल्सरी मीटरने जायला लागेल हे कंपल्सरी बोला स्टार्टिंगला बसतातच आता पुण्यामधल्या ड्रायव्हरला माहिती झालं की कंपल्सरी मीटरवर यायला लागलेली फक्त काही चुत्या ज्या आहेत त्या चुत्यांमुळं प्रॉब्लेम येतोय तर बघा तुमचे कोण तुम्ही चुत्यामध्ये मोडला जाताय का मीटरमध्ये मोडला जाताय ते तुम्ही ठरवा जावं लागतं माहिती ना मीटरने जायला लागतं माहिती ना मग मीटरने जायला लागतं माहिती ना OTP काय म्हणले 1405 हा पाठीमागे आता आपण आलेलो नांदेड सिटीतनं वारजेचे भेटले आपल्याला 100 रुपये ॲपला दाखवले होते आणि 102 रुपये मीटरने झाले त्याच्यानंतर आत्ता बसले आपल्याला कोथरूड 75 रुपयाची मीटरली उबेरनी
आता बघू किती होतात त्यांचे. भावांनो नाव वाचा, कस्टमरचं फक्त नाव कसं आहे, नाव कसं आहे बघा फक्त. दहशत आहे, दहशत भाई नावाची. मीटरने लागतं माहिती ना, काय मीटरने जावं लागतं माहिती ना मला. चला OTP काय 8845 62. ऑनलाईन मग तुम्हाला परवडलं असेल. नाही तर आत्ता आपण आलेलो कोथरूडवर, वारजेवरनं कोथरूडला. कोथरूडचे बिल झालं पहिलं बिल झालं असं तसं. मीटरला झालं 62 रुपये आणि त्याने दिले होते 10 रुपये एक्स्ट्रा करून 76 रुपये दिले होते. 62 रुपये बिल पे कॅश कॅरी केलेले, म्हणजे कॅशच घेतले आपण त्यांच्याकडे 72 रुपयात 62 रुपये. बघू पुढची बुकिंग कुठली पडते तर आपल्याला संध्याकाळचं आज वाजवल का नाही माहिती नाही. आज काय एवढं टार्गेट झालं नाही आपलं. बघू 2-3 बुकिंगमध्ये झालं कवर तर झालं कवर. भरपूर काही असेल. ₹45 दाखवतो. हो. इथले इथे एक लोकल मारले 45 रुपयाचे. 1 किलोमीटर 200 मीटरवरनं पिकअप आणि 800 मीटर ड्रॉप होता. 1 किलोमीटरमध्ये 45 भेटले. लगेच आपल्याला पडली 54 रुपयाची. 3.5 किलोमीटरला वारजे पडली. तर वारजेचं बघू भाडं किती होतं. 0649 ₹52 दाखवतो. दादा मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटरने जायला लागतं माहिती ना. मीटर कंपल्सरी आहे ऑनलाईनला. ऑनलाईनला मीटर कंपल्सरी आहे. ऑनलाईनला म्हणजे किती ओला उबेर रॅपिडो आहे तिन्ही कंपन्यांना कंपल्सरी ऑनलाईन मीटरच जातात. कुठली गाडी आली ते तुम्हाला हेच सांगणार. ऑनलाईन हे फक्त सजेस्टेड आहे. हे वरनं हायकोर्ट आणि RTO कडनं क्लिअर झालेलं आहे. हे फक्त सजेस्टेड अमाऊंट आहे. जे फेअर असणार तो मीटरला दाखवतो फेअर असणार. मीटरला किती दाखवणार. काय गॅरंटी नाही. ते 17 रुपये पर किलोमीटर प्रमाणे असतं. हायवे म्हणलं काय गॅरंटी नाही देऊ शकत असं. कोण खाली आणलंय ते किती किलोमीटरवर आहे त्याच्यावर राहते. 17 रुपये पर किलोमीटरने राहतं. असं 540 रुपये दाखवले ना. 500. पण ते काय म्हणून राहिले किलोमीटरवर तुम्हाला पैसे द्यावे लागतील. हा मग तेच मी होतं तुला विचारावं द्या. आता आमच्याकडे किलोमीटरवरच हे झालेले. किलोमीटरवर किती होते. मीटर किलोमीटरवर नाही. मीटरला जे प्राइस दाखव 620 पर्यंत जायला अंदाज सांगतो. 620च्या आतमध्ये यायला पाहिजे. मीटरने 620 रुपये 540 रुपये झाले. डील जो तो बी तुम्हाला सांगेल ते सांगेल. सुरू घ्यायचं. मीटरने जायला लागतं माहिती ना. बाय बाय. 6-7 मीटरने जायला लागतं माहिती ना. मीटर कंपल्सरी. हा ठीक आहे चला. OTP काय म्हणलं. करू तो पैसे. नाही OTP OTP ना. OTP कशाला पाहिजे मीटरने जायचं. नाही. मीटरने जायचं ह्याच्यावर जायचं ना. हे फक्त तुम्हाला नंतर काही सामान राहिलं तर सिक्युरिटीसाठी हे टाकून घ्या. 675. रात्रीचे 10:30 वाजले. 10:30 वाजता आलोय मी आता वारजेवरनं बालेवडी हायस्ट्रीट आलोय. बालेवडी हायस्ट्रीट मीटरने घेऊन आलो होतो. मला कॅश कलेक्टेडसाठी ओलाने उबेरने सांगितलं 206 रुपये का 211 रुपये काय तर दिले आणि मेन प्राईस झाली
येण्याची 244 रुपये 14 किलोमीटरला. म्हणजे बघा मीटरने किती फरक पडला. मीटरला पहिला जो पोरगा बसलेला तो म्हणला अहो नाही माहिती म्हणला हे ते, जे दुसरी त्यांच्या सगळ्यात एक महिला होती ते म्हणले चालतंय, म्हणले चला म्हणली. आलो 244 रुपये भेटले. आता उबेरकडनं अजून एक्स्ट्रा किती भेटले ते म्हणलं मी नाही बघितलं अजून, पण झालं. मीटर कधीही परवडतं आहे. मीटरने हर रिक्षावाल्याने मीटरने करावं असं माझं म्हणणं आहे. मीटरने जायला लागतं माहिती आहे ना, मीटरने जायला लागतं माहिती आहे ना म्हणलं. 929375. हो मग आत्ता आपण आलेलो बानेरमधनं, बालेवडे हायस्ट्रीटमधनं आलेलो भुगाव रोड बावधानला. बावधानचे बिल झालं 181 रुपये उबेरने दिले आणि 181 दिल्याच्या नंतर मीटरने घेऊन आलो. तो 193 रुपये मीटरला झाले होते. आता बघू इथनं काय भेटतंय का नाही. 11 वाजलेले आहेत आणि लोकांना वाटतं ना की माझा धंदा का होतो. मी सकाळी किती वाजता निघतो मला माझंही नाही फिक्स. काही दिवस 8ला निघतो, काही दिवस 9ला निघतो, काही दिवस 10 बी वाजता. आज तरी 10:30ला पहिली बुकिंग उचललेली. 10:30च्या नंतर मला पहिली बुकिंग मोठा आकडा भेटला म्हणून मला काय एवढं वाटलं नाही. पहिली बुकिंग उचलली नंतर किती वाजलेत रात्रीचे 11 वाजलेले आहेत. 11:30 वाजायला आलेले आहेत. 11:30पर्यंत मी गाडीवर आहे. हा माझा धंदा होण्याचं रिझन माझं हेच आहे की मी जास्त टाईम करतोय. जसं हे दिसतंय ना तसं माझं काम चालू आहे. सगळे घरात आहेत. मला यूट्यूबला काय ते काही ना काय ते करायचं आहे.